सुरुवात करणार आहोत राजकीय बातम्यांनी। वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं, शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं आणि मी मुख्यमंत्री झालो, पवारांचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधील मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। पाटण्याच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल केलं जाणार। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40-40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही दिसत नाही, त्याची ताकद राहिली नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। अटल गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या 1240 घरांच्या गृहप्रकल्पाचं चावी वाटप करणार। युतीचा विचार डोक्यातून काढून टाका, सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं, असं आपलं धोरण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेलांचं स्पष्ट वक्तव्य। आपला कुणीही शत्रू नाही, पक्ष वाढवायला संकोच करायचा नाही, कुणाला आपल्या पक्षात यायचं असल्यास त्याचं स्वागत करा। गोंदियातील कार्यकर्ता बैठकीत प्रफुल्ल पटेलांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। धाराशिवमध्ये मांजरा नदी परिसरात बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची भेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तिघांकडून पाहणी। मांजरा नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली, नुकसानाच्या पाहणी दरम्यान तिघांची अचानक भेट।